नमस्कार. माझं नाव सुधीर मानसिंग शेडगे, शहर मुंबई. मुंबईतल्या चेंबूर टिळक नगर या उपनगरामध्ये मी राहतो. ट्रेडिंगची आवड मला लॉकडाऊनमध्ये जेव्हा घरात होतो, सगळी जग दुनिया लॉकडाऊनमुळे घरामध्ये होते. सगळ्यांप्रमाणे मी पण घरातच होतो. त्यावेळेस मला ट्रेडिंग विषयी थोडीशी माहिती मिळाली. जी बिझनेस टी व्ही बघण्याशिवाय दुसरा लोकांकडे काहीच उद्योग नव्हता, त्याप्रमाणे मी टी व्ही बघायचो. त्यामुळे जी बिझनेस हे जास्त पाण्यामध्ये आलं, त्यामुळं ट्रेडिंग विषयी माझा कुतूहल वाढला. त्यानंतर टी व्ही आणि दुसरा मोबाईल हे दोनच पर्याय त्यावेळेस उपलब्ध होते. बाहेर जाण्याची सोय नव्हती. टी व्ही लावला तर जी बिझनेस पाहायचं, मोबाईल उघडला त्याच्यावरती भरपूर ट्रेडर लोकांचे म्हणजे वेबिनार दिसायचे. ते लोक वेबिनारमध्ये अगोदर सांगायचे ते आम्ही अगोदर ऑफलाईन सेमिनार घ्यायचो, पण या लॉकडाऊनमुळे आम्हाला ते आता शक्य नाही. त्यामुळे आता हे आम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू केलेलं आहे. व त्यावेळी भरपूर असे वेबिनार सोशल मीडियावरती चालायचे आणि जेव्हा मोबाईल उघडेल तेव्हा समोर ते दिसायचे. त्यामुळे माझी शेअर मार्केटमधलं कुतूहल हे खूप वाढलं. नक्की हे काय आहे ते पाहिल्यानंतर मला लक्षात आलं की हे खरंच फायदेशीर गोष्ट आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ही लक्षात आली की थोडंसं लहानपणी ऐकलं होतं की शेअर मार्केट हा जुगार आहे. म्हणजे जुगार नसून हा अभ्यास आहे, ही माझ्या लक्षात आलं. मग बसल्या बसल्या आपण हे का करू नये, बसल्या बसल्या म्हणण्यापेक्षा उपयोगी गोष्ट आहे, याच्यामध्ये पुढे भविष्य आहे, हे माझ्या चांगल्या प्रकारे लक्षात आलं. व मी मनाशी ठरवलं की आपणही हे सुरू करायचं. मग त्यावेळी मी अपस्टॉक याची माहिती घेतली यूट्यूबवरून. माझं ट्रेडिंग अकाउंट पहिल्यांदा अपस्टॉकमध्ये मी सुरू केलं. सुरू केल्यानंतर बाकीचं काहीच माहिती नव्हतं. डिलिव्हरीमध्ये मी शेअर घ्यायचो. म्हणजे समजा रिलायन्स 100 रुपये उतरला, लक्ष ठेवायचं, तो घ्यायचा. मला माहिती नाही 100 रुपये थोडा वाढणारच नंतर, तर तो विकायचा. अशा पद्धतीने थोडे पैसे मिळाले. त्यामुळे अजून थोडीशी हिंमत वाढली की नाही, त्याच्यामध्ये नक्कीच फायदा आहे आणि लोक जे म्हणतात ते चुकीचं आहे. खास करून मराठी माणसामध्ये आपल्या खूप जास्त मन प्रचलित आहे की हे जुगार आहे, याच्याकडे जाऊ नका. तर ते माझ्या लक्षात आलं ते जुगार नाही आहे. मी त्याच्यामध्ये सखोल अभ्यास केला. सखोल अभ्यास केल्यानंतर थोडंसं लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर काही सेमिनार सुद्धा त्यावेळेस सुरू झाले होते नुकतेच, ते थोडे अटेंड केले. त्यामुळे अजून लक्षात आलं. असं करता करता एक दिवस फेसबुकला मला सागर हिरे सर यांची ट्रेड लॉजिक सॉफ्टवेअर हे ॲड दिसली. ॲड दिसल्यानंतर मी ती ॲड पाहिली, रिपीट पाहिली. त्या दिवशी संध्याकाळी मी त्यांचा लाईव्ह वेबिनार अटेंड केला. अटेंड केल्याच्या नंतर मार्केटमध्ये अशा प्रकारे सॉफ्टवेअर असतात हे मला समजलं. ज्या दिवशी मी ते सेमिनार अटेंड केलं, सेमिनार संपल्यानंतर सरांनी प्राईसची लिंक ओपन केली. त्यासाठी 10 मिनिटाचा वेळ गेला. त्यातल्या एकही मिनिटात न दवडता मी त्यावेळी माझ्याकडं अकाउंटकडे पैसे हे असल्यामुळे 2000 रुपये मी भरून बुक केलं. दुसऱ्या दिवशी लगेच पूर्ण पेमेंट करून सरांना त्याचा फोन केला. सरांनी बिलकुल वेळ न दवडता मला सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून दिलं. मी इन्स्टॉल केल्याच्या नंतर मी अगोदर ते ऑब्झर्व केलं की कसं हे चालतं. कारण शेअर मार्केटमध्ये मी डिलिव्हरीमध्ये काम करत असल्यामुळे मला फक्त लाईव्ह मार्केट अपस्टॉकच्या त्याच्यावरती दिसायचं. पण असे इंडिकेटर असतं जे मी पहिल्यांदा बघत होतो. त्यामुळे त्यावर मी ऑब्झर्व केलं, थोडंसं पेपर ट्रेडिंग केलं. पेपर ट्रेडिंग केल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की हे उत्तम आहे. पण मी फ्युचरमध्ये न करता सुरुवातीला स्टॉकमध्ये ट्रेडिंग केलं.
त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी पैसे भेटायला लागले. नंतर हळूहळू माझी उत्सुकता वाढायला लागली. मग फ्युचरमध्ये थोडेसे पैसे माझ्याकडे होते. मग त्यामुळे मी फ्युचरचा एक लॉट, कारण ऑप्शनमध्ये थोडीशी व्हॉलेटिलिटी असते आणि रिस्क जास्त असते. त्याचा आपल्याला अभ्यासही नव्हता मी नवीन असल्यामुळे. त्यामुळे फ्युचरमध्ये मी काही निफ्टी न घेता निफ्टीमध्ये प्लस सेफ आहे. बँक निफ्टीमध्ये व्हॉलेटिलिटी जास्त असते. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये न ट्रेडिंग करता निफ्टीमध्ये मी ट्रेडिंग केली. थोडे पैसे मिळाले. आतापर्यंत मी शेअर मार्केटमध्ये 2023च्या ऑगस्टमध्ये मी इंडिकेटर घेतलेलं. आतापर्यंत मी 60,000 रुपये कमवलेले आहेत. हे रक्कम थोडी कमीच आहे, कारण माझा जॉब असा आहे की मी 3 शिफ्टमध्ये काम करतो. त्यामुळे महिन्यातले ट्रेडिंग सेशनमध्ये काही दिवस मला ट्रेडिंग करता येत नाही. सागर हिरे सरांविषयी सांगायचं म्हणजे इंडिकेटर खूप बेस्ट आहे. सागर सरांची समजण्याची पद्धत, ते लाईव्ह सेमिनार घेतात, रोजचे रोज असतात. त्याच्यानंतर विकली ट्रेनिंग घेतात. त्याच्यामध्ये सांगण्याची त्यांची पद्धत एवढी छान आहे, मला ती पद्धत खूप आवडते. आणि जे बदल होतात ते सर्व बदल ते त्याच्यामध्ये करत जातात. बदल इंडिकेटर कसा चालतो, त्याच्या मागची पार्श्वभूमी काय, हे सुद्धा ते समजून सांगतात. धंद्यामध्ये असं कधी होत नाही, माणूस मागची पार्श्वभूमी कोणी समजून नाही सांगत, पण सर ही पार्श्वभूमी समजून सांगतात. ज्यामुळे आम्हाला नवीन असल्यामुळे आम्हाला समजत नाही, पण ऐकायला ते खूप छान वाटतं. आणि एक प्रामाणिक माणूस